बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातल्या लाखनवाडा इथल्या अजिंठा पर्वत रांगेमध्ये एक अनोखं भौगोलिक आश्चर्य समोर आलंय। इथल्या एका डोंगरावर गारगोटी दगडांची अक्षरशः चादर पसरलेली पाहायला मिळाली। विशेष म्हणजे जमिनीच्या आत किंवा आजूबाजूच्या परिसरात हे दगड आढळत नाहीत। जुन्या काळात अग्नी निर्माण करण्यासाठी चकमक म्हणून वापरल्या जाणाऱ्या या दगडांमुळे नागरिकांमध्ये मोठं कुतूहल निर्माण झालंय। या भागाचं भौगोलिक शास्त्रज्ञांकडून संशोधन करण्याची देखील मागणी होतीये। खामगाव तालुक्याच्या लाखनवाडा या गावाजवळ अजिंठा पर्वतरांग आहे। यामध्ये संपूर्ण डोंगर जे आहेत हे काळ्या पाषाणाने व्यापलेले आहेत, परंतु याच पर्वतरांगेत जवळपास 50 मीटर व्यास असलेला एक परिसर आहे आणि या परिसरामध्ये अक्षरशः गारगोटी, ज्याला ग्रामीण भागामध्ये म्हटलं जातं, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या रंगाच्या गारगोट्या ही केवळ एवढ्याच परिसरामध्ये पाहायला मिळते आणि हेच या संपूर्ण परिसराचं जे आहे कुतूहलतेचा विषय ठरत आहे। ह्या गारगोटे गेल्या शेकडो वर्षापासून या ठिकाणी आणि याच परिसरामध्ये असल्याचं गावकऱ्यांकडून सांगण्यात येतंय। त्यामुळे ह्या गारगोट्या नेमक्या या ठिकाणी आल्या कशा, भूगर्भामध्ये नेमक्या कुठल्या हालचाली झाल्या, याचं तज्ञांकडून संशोधन होणं गरजेचं आहे आणि तशी मागणी देखील आता या परिसरातील नागरिकांकडून होताना दिसत आहे। संदीप वानकडे, पुढारी न्यूज, लाखनवाडा, बुलढाणा। हे कुतूहलाचं एक ठिकाण असून इतर डोंगराच्या तुलनेमध्ये या डोंगरावरती संपूर्ण मोठ्या प्रमाणात गारा ह्या आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहे। आणि ज्यावेळेस पाऊस या ठिकाणी पडतो आणि पाऊस पडल्यानंतर जेव्हा आजूबाजूचा हा हिरवागार डोंगर आणि त्या हिरव्यागार डोंगरामध्ये हे पांढरशार असं गारांचा खच असणारा हा डोंगर, हा कुतूहलाचा विषय या ठिकाणी ठरत आहे। आणि विनंती आहे की याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे की ह्या गारांचा याच्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात काय करता येईल याचं संशोधन त्या ठिकाणी करण्यात गेलं पाहिजे। खामगाव तालुक्यामधील लाखनवाडा या गावाच्या शेजारी असलेल्या एका डोंगराळ भागामध्ये अतिशय भरपूर प्रमाणाचे गाराचा डोंगर म्हणून ओळखला जातो। या गाराच्या डोंगराचा संशोधन व्हावं आणि त्या संबंधित खात्याने याचं संशोधन करून याच्यावर सखोल अभ्यास समिती नेमावी अशी आमची मागणी आहे। कारण या परिसरामध्ये नव्हे तर या जिल्ह्यामध्ये सर्वात सुंदर आणि चांगला डोंगर म्हणून ओळखला जाणारा या गाराचा डोंगर आमच्या गावाच्या शेजारचा डोंगर असल्यामुळे याचं संशोधन होणं गरजेचं आहे।